हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते, जय भीम सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. तर आजचा व्लॉग मी 14 एप्रिलचा शेअर करत आहे. तर 14 एप्रिल रोजी नेहमीप्रमाणेच थोडंसं लेटच उठलो, कारण की निवांत चाललेलं होतं. सुट्टी होती क्लासला आणि सगळ्यांना सुट्टी असल्यामुळे थोडंसं निवांतच करणार होतं, कारण की स्वयंपाक देखील नाही आहे आज. आणि जे काही आहे ते हॉलमध्ये सगळं जेवण वगैरे असणार आहे. पण हॉलमध्ये खूप सारे कार्यक्रम होतात, स्पीच होतं खूप छान असं 14 एप्रिल निमित्ताने. तर त्यासाठी मी आता घरातली सगळी आवराआवर करते. तर माझी सकाळी अंघोळ वगैरे झाली आणि ना आता इथे वाजलेले आहेत जवळपास सकाळचे ना 9 वाजत आलेले आहेत आणि 9 वाजता इथे मी झाडून घेतेय. नाश्ता वगैरे झाला होता माझा, अंघोळ वगैरे झाली होती, किचन वगैरे सगळं आवरलं आणि म्हटलं की पहिलं झाडू वगैरे मारून घेते. तर 13 तारखेला रात्री आम्ही रांगोळी काढायचं ठरवलं होतं, पण ना रात्री पूर्ण आमचा डान्स परफॉर्मन्स होऊन आणि पूर्णपणे फटाक्यांची आतिषबाजी होऊन जवळपास रात्री घरी यायला ना 1 ते 1:30 वाजला आणि तिथून पुढे बिल्डिंग समोर रांगोळी काढायची म्हटल्यानंतर खूप उशीर झाला असता. आणि म्हणून मग मी आणि माझ्या मैत्रिणीने ठरवलं की उद्या सकाळी रांगोळी काढूया. पण रात्री आम्ही इतकं थकलो असल्यामुळे सगळेच लेट उठले होते आणि मग कसं तरी आम्ही घरातलं पटकन आवरलं आणि मग म्हटलं की चला रांगोळी काढूया. तर रांगोळी बघा आता इथे ना आम्ही 11 वाजता रांगोळी काढतोय, सकाळचे 11 वाजता. आणि 11 वाजता इतकं कडकडीत ऊन होतं तरी देखील म्हटलं की नाही, बिल्डिंग समोर थोडीफार का होईना रांगोळी झालीच पाहिजे. तर इथे आम्ही दोघीच रांगोळी काढतोय, बाकीच्यांना आम्ही बोलवलं पण ठीक आहे, नेहमीप्रमाणेच आम्ही दोघींनीच रांगोळी काढली. साधीच काढली होती, संस्कार भारती. तसं बघायला गेलं तर संस्कार भारती काही रांगोळी काढता येत नाही पाहिजे तशी, पण तरी देखील आम्ही ट्राय केलं यूट्यूबवर पाहून पाहून आणि ही अशा पद्धतीची रांगोळी काढली. घरी आले पटकन आणि दारामध्ये देखील रांगोळी काढायची होती आणि मग म्हटलं की चला दारासमोर देखील एक साधीशी रांगोळी काढते. तर अशीच टिपक्यांची संस्कार भारतीचीच मी रांगोळी काढली. तर झटपट जी मला जमेल तशी मी काढलेली आहे. तर खूप साधी आणि सोपी अशी रांगोळी काढली आणि उन्हामध्ये एवढं डोकं तापलं होतं ना, तर पूर्ण डोकं असं दुखायला लागलं होतं. तरी देखील पटापट रांगोळी काढून मला आता आणखीन घरातली बाकीची जी कामं आहेत ती करायची आहेत. घरी आले मी आणि लादी पुसायची बाकी होती, तर म्हटलं ती लादी पुसून घेऊया, मग नंतर निवांत आपण हॉलमध्ये जाऊ शकतो. कारण की कसं आहे, 14 एप्रिलचं घर स्वच्छ असणं गरजेचंच आहे, कारण की घरदार स्वच्छ असेल तरच आपल्या घरामध्ये सण आहे असं वाटतं. तर आता 134वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे, म्हणजे भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. आणि त्यासाठी वर्षातून एकदा का होईना हा इतका मोठा सण जो आपण साजरा करतो, तर तो जरा धूमधडाक्यात साजरा करतो ना, तर त्यावेळेस आपलं घरदार देखील स्वच्छ असणं गरजेचं आहे. ज्या महामानवामुळे आपल्याला इतके सुंदर दिवस मिळत आहेत, तर त्यांचे उपकार आपण पूर्ण या आयुष्यामध्ये विसरूच शकत नाही. आणि म्हणून थोडं का होईना आपण हे मनापासून सेलिब्रेशन हे केलंच पाहिजे, त्याची जाण प्रत्येकाला असलीच पाहिजे. तर मी सगळं माझं आवरलं घरातलं काम वगैरे आणि मग इथे आम्ही हॉलमध्ये आलो. तर हा ना आमच्या पूर्ण कॉम्प्लेक्सचा हॉल आहे आणि इथे सगळ्या लोकांचे वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम पार पडतात. तर हे जे सर होते तर ते अजित कांबळे सर आहेत, हे प्रिन्सिपल आहेत आणि त्यांचं स्पीच सुरू आहे आणि इतके सगळे लोक आलेले आहेत. इथे साईडला जेवण लावलेलं आहे आणि आता वाजत आलेले आहे दुपारचे 1:30. सगळ्यांनी जेवण वगैरे करून घेतलं. तर संध्याकाळी इथे मी दिवाबत्ती अगरबत्ती लावून घेतली आणि मग आता हा बघा आमच्या कॉम्प्लेक्समधला सीन असा दिसतोय. पूर्णपणे लाइटिंग वगैरे केली होती, पताके लावले होते, तर खूप छान असं वातावरण वाटत होतं रात्रीचं, प्रसन्न असं. तर आता इथून मी चाललेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये आमच्या कॉम्प्लेक्सची मिरवणूक निघणार आहे, रॅली निघणार आहे. तर आता आम्ही प्रत्येकजण खाली उतरतोय आणि सगळी तयारी झाली. हा बघा हा एंट्रन्स आहे आणि इथे खूप मोठे मोठे असे बॅनर वगैरे लावलेले आहेत महामानवाचे. तर इथे बघा आता सुरू झालेली रॅलीला फटाके उडवलेले आहेत आणि आता सुरू झालेली आहे रॅलीची सुरुवात. तर मस्तपैकी फटाके वगैरे फोडले. हे आमच्या कॉम्प्लेक्सची सगळी मुलं आहेत आणि आतिषबाजी वगैरे केली त्यांनी आणि मग नंतर एकच जल्लोष सुरू झाला. डीजे वगैरे लावण्यात आलेले होते. तर जितक्या पण आम्ही ज्या महिला होतो डान्समध्ये आणि आमच्या कॉम्प्लेक्सच्या, तर सगळ्या महिला खाली उतरलो छान अशी तयारी करून आणि आता इथे ना डान्स करत आहेत. इथे बघा मी होते ही आणि ह्या येल्लो साडीवाला या मॅडम आहेत, शिक्षिका आहेत या. तर इथे सगळी कॉम्प्लेक्सची मुलं डान्स वगैरे करतायत, लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि
वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनीच एकाच तालावरती नाच धरला आणि डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या गाण्यावरती सगळेजण नाचत होते. तर खरं आहे 14 एप्रिल म्हणजे महामानवाचा जन्म झालेला आहे आणि त्यांनी इतकं काही आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे की त्याची जाण ही प्रत्येकाला असणं गरजेचंच आहे. आणि इथे ना खूप मोठं सेलिब्रेशन दरवर्षी केलं जातं. आता ही रॅली निघालेली आहे तर सध्या आम्ही कॉम्प्लेक्समध्येच थोडंसं नाचतोय. तर गाणं आहे, गाणं मी म्यूट केलेलं आहे. जर गाणं मी प्ले केलं तर कदाचित कॉपीराईट बसेल. आणि पुन्हा एकदा हे बघा फटाका उडवण्यात आला आणि आता हे आम्ही पोचलेलो आहोत खडकपाड्याला. तर पूर्णपणे ना अख्ख्या रस्त्याने डीजेच्या तालावरती इतका सगळा आजूबाजूच्या कॉम्प्लेक्सचा मॉब जो होता तो पूर्णपणे डान्स करत आणि घोषणा देत इथपर्यंत आम्ही खडकपाड्यापर्यंत पोहोचले. हे बघा आमच्या कॉम्प्लेक्सच्या महिला आणि या काही मुली आहेत आणि इथे आम्ही मामी आणि भाची म्हणजे मी आणि माझी भाची आम्ही दोघी जणी डान्स करतोय. तर खूप छान असं जल्लोष वगैरे दरवर्षी असं सेलिब्रेशन केलं ना तर खूप छान वाटतं. वर्षातून एकदा येणारा हा आमचा सण तर भरभरून असा जगण्यात आल्यासारखा वाटतो. आणि हे बघा ही जी जोडी आहे ती इतकी भन्नाट जोडी आहे ना तर यांच्यामध्ये इतकं म्हणजे जोश येतो कुठून माहिती नाही. खूप नाचतात ही दोघी जोडी जी आहे ना नवरा बायको भरपूर नाचतात. खूप छान असं आणि स्वभावाने पण खूप छान आहेत ही दोघं. तर इथे आम्ही सगळेजण बाहेर आलोय, खडकपाड्यापर्यंत पोहोचलोय आणि ही बघा रॅली इथपर्यंत आलेली आहे. इतकं सुंदर प्रदर्शन होतं ना इथे खडकपाड्याला तुम्ही पाहाल तर वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य करण्यात आले. शिवाजी महाराज, शाहू महाराज यांना पाहण्यात म्हणजे त्यांना वेशभूषा करून तिथे आणण्यात आलं होतं आणि खूप जण सगळेजण इथे फोटो वगैरे काढत होते. ते हे बघा शिवाजी महाराज इथे साईडला आहेत आणि इथे आजूबाजूलाच मी आहे. पुन्हा एकदा रात्रीची इथे आतिषबाजी खडकपाड्याला करण्यात आली आणि इतकं सुंदर असं वातावरण होतं ना, पूर्ण रस्ता खचाखच असा भरला होता. तर मला असं वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त दलित समाजासाठी कार्य केलेलं नाही तर संपूर्ण लोकजातीसाठीच कार्य केलेलं आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी याची जाण ठेवलीच पाहिजे. तर हे बघा ही छोटीशी क्लिप आमच्या निळकंठ पार्कच्या काही मुलांनी तयार केली होती. तर इथे पुन्हा मी सांगते की इथे गाणं म्यूट केलेलं आहे. थोडंसं प्ले होईल गाणं आणि पुन्हा मी म्यूट करेल कारण की कॉपीराईट येण्याची शक्यता आहे. तर असा होता आजचा व्लॉग. तर आजचा व्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.